शेतकऱ्यांसाठी 3 मेच्या दुपारच्या ठळक बातम्या. सहा कोटी 30 लाख अनुदान लाटले, पण एकही शेड नेट नाही उभारली. कृषी विभागाला आतापर्यंत 3 वेळा नोटिसा बजावल्या. त्यातले शेतकऱ्यांना मिळते फक्त 75% अनुदान. रखडलेले शेतकऱ्यांचे अनुदान लवकरच वसुली होणार. पाणी टंचाईने ऊस क्षेत्र घटले, सोयाबीन वाढणार. नैसर्गिक संकटांना तोंड देत शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीत. गतवर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेले होते. मराठवाड्यातील 12 लाख ग्रामस्थांना टँकरने पाणी. 961 गावे आणि 345 वाड्यांना 1424 टँकरने पाणी पुरवठा. 65 कोटी जमिनीसाठी ठरते पोषक. वाढत्या मागणीनुसार दरवर्षी दरात वाढ. 65 कोटी केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास होते मदत. उन्हाचा टोमॅटोंना चटका. तापमान वाढीने मर रोगाचा प्रादुर्भाव. फुले गळतीमुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता. पुढील 3 ते 5 मे दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमान अधिक राहून उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज वनामर्क विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला. दूध संघाकडून गाय म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. पशुपालकांसाठी दिलासा. जागतिक बाजारपेठेत सुधारणा झाल्याने घेतला निर्णय. जिल्हा दूध संघाने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.